नमस्कार. मी सी आनंद कासट. जसं की आज सी ए फाउंडेशन आणि सी ए इंटरमिजिएटचा निकाल लागला. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आज साताऱ्यासारख्या शहरात आज आपल्याला सी ए फाउंडेशन परीक्षेत 2 ऑल इंडिया रँक मिळालेले आहेत. एक ऑल इंडिया रँक 12 आणि एक ऑल इंडिया रँक 19. त्यासाठी मी सर्वच आमचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि साताऱ्यासारख्या शहरामध्ये अजून आपण असेच चार्टर्ड अकाउंटंट घडवत राहू आणि जास्तीत जास्त मुलांना कॉमर्स या क्षेत्रात यशस्वी करत राहू अशी ग्वाही देतो. सर्व पत्रकार बंधू, तुम्ही जे काय आमच्यासाठी इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. काफी लोग हैं जो आउटसाइडर है, जो निकले और अब तक अपनी रेलवे पहुंच नहीं पाए. अभी काफी लोग हमारे साथ हैं तो हम हमारी कोशिश करेंगे. एज यू ऑल नो, शायद गौरी मैम ने एक बार आपको एक बात बोला था कि जो 2022 की बैच उसमें हमने कैसे क्रिएट किया ऐसे रैंकर निकल सकते. गौरी मैम ने आपको बोला था और वही हुआ दोस्तों, जो आपकी सी ए फाउंडेशन की बैच है. Proud to announce that in Satara we have secured 2 All India ranks. One is Abhishek Jadhav. And now, I think guys, you can feel कि 347 लाना क्या task है करता, right? And वेदांत चल रहा है जो वहीं से, and I think he scored 340 and his AIR is, if I'm not wrong, 90, right? So we have 2 All India ranks. Okay, congratulations guys. ये आपकी मेहनत है दोस्तों, विदाउट मेहनत पॉसिबल नहीं है, राइट? आई स्टिल रिमेंबर वो दोनों बहुत ज़्यादा टेंशन में थे एग्ज़ाम के डेट को. मैंने पहले जो एग्ज़ाम हुआ था उसमें जो रिजल्ट आया था गड़बड़ हो गई थी. क्या मैंने आप सब लोगों ने लास्ट में बहुत अच्छे से कवर किया. मोस्ट इम्पोर्टेंट गाइस, आज का जो रिजल्ट परसेंटेज है वो कंपैरेटिवली बाकी एग्ज़ाम से बहुत कम है, राइट? फिर भी हमारे जो इंटर के डॉन यहाँ पर बैठे हुए बाकी कुछ लोग आ रहे, right? Ishita Lahoti, she cleared both her two very first attempt, and I think subjection exemption in 4 subjects. 4 subjects में उसको exemption को score of 378. जी लास्ट टाइम बहुत नाराज थी कि सर फाउंडेशन का रैंक इंस्टीट्यूट क्यों मेंशन नहीं करती. जो फिर मैंने आपको बोला था कि अगर आपका स्कोर 347 है तो रैंक पक्का है. आप इंस्टीट्यूट डिक्लेयर नहीं करें, इसमें हमारी गलती नहीं. आज तेरे को फील होता होगा कि सर 347 करेंगे, आप आ जाओ. अभिषेक प्लीज करेंगे, राइट? जो भी लोगों का स्कूल फाउंडेशन में 300 रुपया ओके, मतलब आप स्मॉल फेलिसिटेशन, राइट? वेदांत भी आ रहा है, आ जाओ आ जाओ. आपले सगळे कार्यकर्ते त्यांच्या आपली ब्रँड फाउंडेशन का भी रैंक ले. नमस्कार. जसं की सगळ्यांनाच माहिती की आज सी ए परीक्षेचा फाउंडेशन आणि सी ए इंटरमिजिएटचा निकाल होता आणि आम्हाला खूप अभिमान आहे की साताऱ्यासारख्या शहरामध्ये आज सी ए फाउंडेशनमध्ये आपल्या साताऱ्यातनं 2 ऑल इंडिया रँक आपण मिळवलेले आहेत, अभिषेक जाधव आणि वेदांत जगदाय. त्याचबरोबर सी ए इंटरमिजिएट परीक्षेत आपली इशिता लाहोटी जिने 378 स्कोर करून साताऱ्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच जुई गोखलेने देखील बोर्ड ग्रुप क्लिअर करून 345 स्कोर मिळवला. मला वाटतं विद्यार्थ्यांची मेहनत जी काय त्यांनी गेले 9 ते 10 महिने घेतली होती, हा नक्कीच पूर्णपणे तो जो रिझल्ट आहे
तो त्यांच्या मेहनतीचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, असंच ग्रो होत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स. डॉक्टर जीवन लाहोटी, माझी मुलगी इशिता लाहोटीनं आत्ता इंटरमध्ये उत्तम यश मिळवलेलं आहे. त्याचं सर्व पूर्ण श्रेय डॉक्टर श्री आनंद कासट यांना देतो. कारण का मी डॉक्टर प्रोफेशन असूनसुद्धा माझ्या मुलीनं हे प्रोफेशन निवडल्यानंतर गेली 4 वर्ष ती त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश मिळवत आहे. तर यामध्ये मी आनंद कासट सर आणि त्यांच्या सर्व स्टाफचे खूप मनापासून आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रसन्न गोखले. माझी कन्या जुई गोखले ही आत्ता इंटरमिडिएटची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहे. जसं 11वीपासून ती कासट सरांच्या इथे मार्गदर्शन घेत होती. 11वी 12वी नंतर फाउंडेशन इंटरमिडिएट सगळं इथे केलेलं आहे. सरांच्या आणि सरांच्या सर्व टीमच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळवलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचे आणि त्यांच्या पूर्ण एके टीमचे आभारी आहे. धन्यवाद. सुरेश जाधव. मी प्रायमरी टीचर आहे. खरं तर त्याची आवड होती की सी ए होण्याची आणि सुरुवातीलाच मी 10वी झाल्यानंतर सरांना भेटण्यासाठी आलो होतो. तर सरांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तो 11वीला आणि 12वीला सुद्धा तो बोर्डात दुसरा आला. रयत शिक्षण संस्थेत पहिला आला आणि सरांच्या आणि निशा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तो आवडता विद्यार्थी होऊ शकला. आता तर त्याचं खरं उद्दिष्ट होतं की पहिला येण्याचं जिल्हा ऑल इंडियामध्ये, पण आता तो 12व्या क्रमांकावर आहे. पण मी सरांना ग्वाही देतो की तुमच्या मार्गदर्शनाखाली तो निश्चितच पुढं इंटरच्या परीक्षेला फर्स्ट येऊन तुमचं नाव तो उज्ज्वल करेल. तुमच्या या मार्गदर्शनासाठी मी तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी वेदांत मंगे जगला आहे. 5 वर्षाचा राहणार. आकड्यामध्ये सरांच्या राहणार शिका. तेव्हापासूनच सरांच्या आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सीची एकंदरीत या ठिकाणी क्लासला जो क्लास केलेला आहे कसा तुझा अनुभव होता, कसा एकंदरीत अनुभव कसा होता शिक्षणाबद्दल? फॅकल्टी खूप चांगली आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते जास्त मॅटर करतं आपल्या शिक्षणामध्ये. एकंदरीत जे विद्यार्थी भविष्यामध्ये या फॅकल्टीकडे किंवा CAच्या परीक्षेकडे वळणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगतील? कशा पद्धतीने अभ्यास तू केलास काय सांगतील? अभ्यास 1 दिवसाआधी न करता रोजचा रोज केला तर खूप जास्त बरं. अभिषेक जाधव. मी आज जी एस घेतो त्याचं सगळं श्रेय मी आनंद सर, गौरी मॅम, अभिलाष मॅम, माझं पॅरेंट्सला देतो. कारण त्यांनी मला नेहमी प्रत्येक माझ्या जर्नीमध्ये सपोर्ट केला. जेव्हा मला डिमोटिवेट होत होतं तेव्हा त्यांनी मोटिवेट केलं मला. मी नेहमी असं मला स्वप्न होतं की रँक काढावी, सरांचं नाव अकॅडमीचं नाव होतं, पण त्यासाठी त्यांनी मला खूप साथ दिली. एकूण तर क्लासचं वातावरण पण खूप चांगलं होतं आणि सर्व फॅकल्टीनी जेव्हा मला मदत लागली, जेव्हा डाऊट्स असतील तेव्हा दिनरात सगळ्यांनी मला हेल्प केली आणि त्यामुळेच माझं यश मिळवलं. म्हणून मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली माझी हेल्प केली, माझे डाऊट सॉल्व केले, माझे फ्रेंड्स त्यांना पण मी आभार मानतो. आणि आजचा दिवस हा मी सरांमुळे आणि माझ्या पॅरेंट्समुळे करू शकलो. त्यामुळे त्यांचे CA इंटरमिजिएटचा आज रिझल्ट लागला आणि जे माझे मार्क्स होते फक्त सर आणि मॅम आणि पूर्ण टीम एकेसच्या पूर्ण टीममुळे झालेलं आहे. जेव्हा केव्हा मी सरांपाशी रडत जायचे की माझ्याकडून होणार की नाही, तेव्हा सर आणि मॅम कधी पण म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते मला कायम मोटिवेट करायचे आणि त्यामुळेच मी आज एवढी नॉर्मल म्हणजे पेपर पण मी त्यामुळेच असं एकदम कॉन्फिडेंटली देऊ शकते आणि आज त्यामुळेच रिझल्ट छान. थँक्यू सर.